ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वांना रामकृष्ण हरी। कालच्या भागामध्ये आपण गणेश पुराणाला पुन्हा एकदा सुरुवात केली आणि अगदी थोडेच भाग आता राहिलेले आहेत। गणेश पुराणाचे प्रामुख्यानं दोन भाग पाडले जातात, एक उपासना खंड आणि क्रीडा खंड। उपासना खंडामध्ये गणेशाचं वर्णन केलेलं आहे, गणेशाची थोरवी सांगितलेली आहे आणि त्याला अनुसरून अनेक प्रकारच्या पौराणिक कथा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। ब्रह्मदेवाने व्यासांना गणेश पुराण सांगितलं, व्यासांनी ते सुतांना सांगितलं आणि सुतांनी ऋषीमुनींना ते गणेश पुराण ऐकवलं। गणेश पुराणाचा जो दुसरा भाग आहे त्याला क्रीडाखंड असं म्हणतात। क्रीडाखंडामध्ये गणेशाचे वेगवेगळे अवतार सांगितलेले आहेत आणि त्याला अनुसरून अशा प्रकारच्या सुंदर पौराणिक कथा सांगितलेल्या आहेत। यथावकाश आपण उत्तर भाग ज्याला आपण क्रीडाखंड म्हणतो तो सांगण्याचा कधीतरी योग येईल, त्यावेळेला आपण सांगूया। पण उद्याच्या आणि परवाच्या दोन भागातून आपण गणेश पुराणाचा समारोप करणार आहोत। मागच्या भागात आपण इथपर्यंत पाहिलं की कार्तिक स्वामींचा जन्म झाला आणि कार्तिक स्वामीने त्या राक्षसाला मारून टाकलं। तो राक्षस इतका उन्मत्त झालेला होता आणि त्याला शाप मिळालेला होता, त्याचप्रमाणे वरही मिळालेला होता। त्याने देवाकडं ब्रह्मदेवाकडं अशा प्रकारचा वर मागितला होता की मला कुणाच्या हातूनही मरण येता कामा नये। परंतु ब्रह्मदेवाने सांगितलं तारकासुराला की असं कधी होत नाही, मरण हे कधी ना कधी येणारच आहे। शिवपार्वतीच्या पासून कार्तिकेय नावाचा मुलगा होईल आणि त्याच्या हातून तुझा वध होईल। पण तरीसुद्धा तो उन्मत्त झालेला होता, सगळ्यांना त्राहिमाम करून सोडलेलं होतं आणि अशा वेळेला भगवान शंकरांची प्रार्थना सगळ्यांनी केली आणि हा पुत्र कसा होईल, कार्तिकेय पुत्र कसा होईल, त्यासाठी भगवान महादेवाची जी साधना आहे, तप आहे, ते खंडित करणं फार महत्त्वाचं होतं। आणि मग मदनाची नियुक्ती त्यासाठी केली। मदनाने सुंदर अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं आणि मदनाने एक बाण सोडला आणि शंकराची जी साधना होती, भगवान शंकर समाधी अवस्थेमध्ये होते, ती समाधी अवस्था भंग पावली आणि ते अत्यंत क्रुद्ध झाले। तिसरा डोळा उघडला आणि मदनाला भस्मसात करून टाकलं, जाळून टाकलं। मदनाची पत्नी रती, तिला खूप दुःख झालं। इथपर्यंतचा भाग आपण पाहिला होता। भगवान व्यासांनी ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला, मदनाला जाळून टाकलं
किंवा मदनाचा किंवा हा जो कामदेव आहे याचा जाळून भस्म केलं तरीसुद्धा लोक एवढे चंगळवादी का आणि लोक एवढे भोगवादी का? व्यासाने ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला. ब्रह्मदेवाने पुढचा कथाभाग सांगायला सुरुवात केली. रती ही मदनाची बायको, पत्नी, ती भगवान महादेवाकडे गेलेली आहे आणि महादेवाला सांगितलं की लोकांच्या कल्याणासाठी आणि देवाच्या आग्रहास्तव माझ्या पतीने हे कार्य केलं. त्यांचा हेतू शुद्ध होता, परंतु मला बाकी त्यांचा वियोग सहन करावा लागतो आहे. आज एवढी रूपवती असूनसुद्धा, एवढी सुंदर असूनसुद्धा तुमच्या एका शापामुळं माझं कुंकू पुसलं गेलं, माझं मंगळसूत्र बाजूला गेलं, माझं सौभाग्य हरपलं. लोकांसमोर जायला मला लाज वाटते. तुम्ही काहीतरी करा आणि माझ्या पतीला पुनर्जन्म प्राप्त करून द्या. तेव्हा महादेवांना मोठं नवल वाटलं आणि आनंदही झाला की रतीची ती पतिभक्ती पाहिल्यानंतर महादेव खूप आनंदी झाले. ते म्हणतात, पती हा पत्नीचा एक सौभाग्य अलंकार असतो. तेव्हा मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू गजाननाची प्रार्थना कर आणि पुढे भविष्यात तू जेव्हा तुझ्या पतीचं स्मरण करशील त्यावेळेला ते प्रगट होतील आणि त्यांचा सहवास तुला लाभेल. रतीला खूप आनंद झाला. एक दिवस रतीने मदनाचं स्मरण केलं आणि मदन प्रगट झाला. दोघे एकमेकाच्या सानिध्यामध्ये आले, परंतु मदनाचं रूप बाकी पूर्णपणे बदललेलं होतं. अत्यंत सुंदर अशा प्रकारचा देखणा हा मदन आता पहिल्यासारखा दिसत नव्हता. दोघेही महादेवाकडे गेले, महादेवांना प्रार्थना केली आणि महादेवाला परत एकदा मदनाने सांगितलं की देवा, या देवदेवतांच्या कल्याणासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी मी हे धाडस केलं, पण माझं रूप बाकी पूर्ण बदललं. मला पूर्वीचं प्राप्त होण्यासाठी काय करावं लागेल? भगवान शंकरांनी मदनाला गजाननाची प्रार्थना करायला सांगितले. एकाक्षरी मंत्र दिला आणि एकाक्षरी मंत्राचं अनुष्ठान कर असं सांगितलं. गजानन सुखकर्ता आहे, दुःखहर्ता आहे, तो कृपाळू आहे, दयाळू आहे, लोकांचं कल्याण करणारा अशा प्रकारचा आहे. तो नक्कीच तुझं भलं करेल. मदनाने एकाक्षरी मंत्राचा जप केला. 1000 वर्षे तो जप करत राहिला आणि मग मदनाला पहिल्यासारखं रूप प्राप्त झालं. आणि आता मात्र रतीलासुद्धा आनंद झाला. परंतु रतीला एक सुंदर कहाणी सांगितली भगवान शंकरांनी. द्वापार युगामध्ये लक्ष्मी आणि विष्णू हे पुढे कृष्ण आणि रुक्मिणी यांचा अवतार घेतील आणि त्यांच्यापासून एक मुलगा त्यांना होईल. त्याचं नाव प्रद्युम्न असेल आणि प्रद्युम्न तुला पुन्हा मदनाच्या रूपामध्ये भेटेल आणि तुझ्या कामना, तुझ्या इच्छा सगळे पूर्ण होतील. काही दिवसानंतर द्वापारयुग सुरू झालं आणि द्वापार युगामध्ये यांना एक पुत्रप्राप्ती झाली. प्रद्युम्न नावाचा मुलगा झाला. अत्यंत सुंदर होता, देखणा होता. परंतु त्या मदनाला राक्षसांनी पळून नेलं
आणि त्यांनी त्याला लांब कुठेतरी समुद्रात टाकून दिलं. समुद्रात टाकल्यानंतर एका मोठ्या माशाने त्याला गिळून टाकलं. कोळी मासे पकडण्यासाठी गेला समुद्रामध्ये, तेव्हा त्याला एक भला मोठा मासा दिसला. तो त्याच्या जाळ्यात अडकला. त्याने तो मासा घरी आणला आणि तो मासा कापला. तेव्हा त्याच्यामधून सुंदर अशा प्रकारचं तेजस्वी बालक बाहेर पडलं. ते बालक त्यांनी एका राक्षसाला दिलं. राक्षसाने ते बालक हे मायावतीला देऊन टाकलं आणि मायावती त्याचा सांभाळ करू लागली. मायावतीकडे ते मूल लहानचं मोठं मोठं होत होतं. मायावतीने आपल्या जवळच्या अनेक कला, अनेक प्रकारच्या माया त्याला शिकवल्या. इतकंच नाही तर रूप बदलण्याची कलासुद्धा त्याला शिकवली. आता हे बालक मोठं झालेलं होतं आणि जेव्हा कृष्णश्रेया आणि रुक्मिणी जलाशयामध्ये स्नान करत होत्या, जलक्रीडा करत होत्या, त्यावेळेला हा मुलगा रस्त्याने त्या तळ्याच्या काठावरून चाललेला होता. जेव्हा त्या स्त्रियांनी पाहिलं, रुक्मिणीने पाहिलं, तेव्हा त्यांना जरा शंका आली. परंतु त्याच वेळेला नारद मुनी त्या ठिकाणी प्रगट झाले. नारायण 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 करत रुक्मिणी मातेला नमस्कार केला आणि सांगितलं की या मुलाला लाजायचं काही कारण नाही. हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून हा तुमचाच मुलगा आहे प्रद्युम्न. आणि मग त्याची सगळी हकीकत रुक्मिणीला सांगितली. रुक्मिणीला आपला मुलगा परत मिळाल्याचा खूप मोठा आनंद झाला आणि आता मात्र आपल्या मुलाची आणि रुक्मिणीची आणि कृष्णसखी या सर्वांची ओळख झाली आणि आनंदाचं वातावरण तयार झालं. अशा पद्धतीने रती आणि मदन यांची जोडी झाली. पुढे त्यांचं लग्न होतं. फार मोठा तो कथाभाग आहे. तो एवढा मोठा कथाभाग आपण काही पाहणार नाही. फक्त आज या कथेमधून एवढंच सांगायचं होतं की व्यासांनी जो प्रश्न विचारला की मदनाला जाळून टाकलं तरीसुद्धा लोक भववादी का, लोक चंगळवादी का, तर याचं उत्तर ब्रह्मदेवाने एका सुंदर अशा प्रकारच्या या कथेमधून दिलेलं आहे. आणि पुन्हा रती आणि मदन यांचं ऐक्य झाल्यामुळं या सृष्टीचं चक्र नियमितपणे चालू राहिलं. जर मदन नसता तर हे सृष्टीचक्र कदाचित थांबलं असतं. कारण मदन आणि रती हे असल्याशिवाय हे जे सृष्टीचक्र आहे हे चालूच राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी मदनाला पुन्हा प्रद्युम्नाच्या रूपानं या ठिकाणी जन्माला आणलं आणि त्यांचं पुढे रती आणि मदन यांची जोडी झाली. असो, आज आपण या ठिकाणी थांबूया. उर्वरित कथाभाग आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. पुढचा भाग आपला हा शेवटचा भाग असेल. मी आत्ताच आपल्याला सांगितलं की गणेश पुराणामध्ये पहिला भाग हा उपासनाकांडाचा आहे आणि उत्तर भाग हा क्रीडाकांडाचा आहे. आपण क्रीडाकांड हे यथावकाश पाहणार आहोत. पण उद्याच्या कथाभागामध्ये आपण उपासनाकांडामध्ये शेवटची कथा पाहणार आहोत. तुर्तास आपण याच ठिकाणी थांबूया. सर्वांना रामकृष्ण हरी.